नमस्कार. कुणी सांगितलं मी थायलंडला चाललो आहे तर लोक त्याच्याकडे कसं बघतात? हां, थायलंड असं करतात. आता थायलंड जाणाऱ्याची संख्या कमी आहे, पण कुणी सांगितलं मी गोवा चाललो आहे तर अरे वा, गोवा म्हणजे मजाच आहे असं आपण म्हणत असतो. म्हणजे गोव्याला जाणारी बहुतेक माणसं पर्यटनासाठी नव्हे, तीर्थाटनासाठी जात असतात. म्हणजे गोव्याला जायचंच तर मस्तपैकी घ्यायला छान घेता येते, स्वस्त असते ना म्हणून. मग गोव्याला अशी तीर्थाटनासाठी, तीर्थयात्रा हा शब्द नाही वापरतो मी, तीर्थाटनासाठी जाणारी अनेक माणसं आहेत. म्हणजे गोव्याला जातानाच घेत घेत जायचं असतं आणि गोव्यात गेल्यावर फक्त घ्यायचीच असते. हे काय ते तुम्हाला कळलं, म्हणजे मी वेगळं काही सांगायची गरज नाही. आता असाच एक बॉम्बे टू गोवा असा पिक्चर आला होता. मग त्याचं रिमेकही झालं. मग तो अमिताभ बच्चन सोबत अरुणा इराणी वगैरे असं काही पुन्हा एक कुणीतरी असाच एक काढला. मला फारसं आठवत नाही नवीन काढलेल्या चित्रपटाविषयी. असा एक पिक्चर निघाला आणि बॉम्बे टू गोवा एकूणच प्रवास आता गाजू लागला. चित्रपट गाजला, जाणं गाजलं आणि बॉम्बे टू गोवा हा रस्तासुद्धा गाजला. आता या रस्त्याचं गाजण्याचं कारण काय आहे? तर हा रखडला. जे गडकरींनी हात टेकले, पॉलिटिकल इंटरफिअरन्स खूप आहे म्हणाले. माझ्या आयुष्यातला तो एक दुखरा कोपरा आहे असं गडकरींनी सांगितलं. गडकरींचं तेवढाही एक नाही आहे. संभाजीनगर ते जळगाव हा रस्ता पण गडकरींचा दुखरा कोपराच आहे. पुलांचे दुखणे अजून दूर झालेले नाही आहेत. पण या गोवा महामार्गाच्या गडकरींच्या दुखण्यावर पाहणी करण्यासाठी म्हणून राज ठाकरे निघाले. मग काय, वाजत गाजत मीडियावाल्यांचे कॅमेरे, त्यांची जुनी 9 नंबरची गाडी त्यांच्या घरातून बाहेर पडली. आणि ती कशी पडली? राज ठाकरे निघाले. आता मुंबई टू गोवा राज्य महामार्ग बघणार. एकटाच अमिताभ बच्चन निघालेला होता, सोबत अरुणा इराणी कुणी हिरोईन असं नव्हतं. आणि राज ठाकरे बाहेर पडल्याबरोबर एक बातमी गाजली. झालं, राज ठाकरे आता पाहणी करणार, अधिकाऱ्यांना काय बोलणार. मग ते ABP माझा, ते न्यूज 18 लोकमत वगैरे वगैरे सगळे आपले कॅमेरामन राज ठाकरे काय बोलतात, काय सांगतात हे सगळं बघायला मोकळे झाले. नाशिकचा दौरा आटोपून त्या खेळाडूला न भेटताच राज ठाकरे मुंबईत आले. मला आश्चर्य याचं वाटलं की 2-1 दिवस आराम न करता राज ठाकरे अचानक गोवा पाहणी करायला निघाले. अरे काय चांगली गोष्ट ही. म्हणजे राज ठाकरे आता मैदानावर उतरायला निघालेत, ही गोष्ट बरीच की. राज ठाकरे म्हणे घेत घेत गोव्याकडे गेले. नीट ऐकायचं, मला उगं मार खायचा धंदा करायचा नाही. राज ठाकरे आढावा घेत घेत गोव्याकडे गेले. म्हणजे पुन्हा ते काय होतं, घेत घेत गोव्याकडे गेले म्हटलं की भलतीकडेच विषय जातो. तसं नको व्हायला. आपला मूळ मुद्दा आहे, राज ठाकरे आढावा घेत घेत गोव्याकडे निघाले. आणि राज ठाकरेंचा मुंबई गोवा महामार्गाचा पाहणी दौरा थांबला तो माणगावात. मुळात पनवेलपासून सुरू होणारा पनवेल पणजी राष्ट्रीय महामार्ग जो साधारणतः 500 किलोमीटरचा आहे, साधारणतः 500 किलोमीटरचा. आणि हा सगळा महामार्ग होतो आहे. राज ठाकरे पनवेलपासून त्या महामार्गावर गेले आणि माणगावात 100 किलोमीटरवर थांबले. माणगाव बायपासची पाहणी केली आणि माणगाव बायपासची पाहणी करून राज ठाकरे परत फिरले म्हणे. मला वाटलं आता आढावा घेत घेत निघालेले आहेत तेव्हा त्याच्या पुढे जातील, गोव्यापर्यंत जातील. मध्ये रिसॉर्टसुद्धा मित्रांचे खूप आहेत. तिथे थांबून जरा नीट पाहणी करून कंत्राटदारांना बोलावून, अधिकाऱ्यांना बोलावून जरब बसवतील, दम मारतील, दम भरतील. आणि राज ठाकरेंनी दम भरल्याबरोबर रस्ता वेगवान पद्धतीनं काम सुरू होईल वगैरे वगैरे असल्या मराठी माणसाच्या छोट्या मोठ्या अपेक्षा आम्ही ठेवल्या होत्या. राज ठाकरेचं सगळंच पाहणी दौरा आढावा घेत घेत जाणं माणगावात थांबलं. मला प्रश्न पडला, माणगावपर्यंतच का थांबला असेल? पुढे 400 किलोमीटर का सोडून दिलं राज ठाकरेंनी? आणि मग लक्षात आलं की राज ठाकरेंच्या सुगीच्या दिवसाचं उगमस्थान माणगावात आहे. आपल्याकडे एक म्हण आहे, माय मरो आणि मावशी उरो. म्हणजे आईपेक्षा जास्त प्रेम माणसांचं मावशीवर असतं. आणि माणगाव जर
मावशीचं गाव असेल तर बाकी गोव्याचा मार्ग गेला खड्ड्यात, आपल्या मावशीच्या गावापर्यंतचा रस्ता तरी नीट झाला पाहिजे, असंच कदाचित राज ठाकरेंच्या मनात असावं. त्यामुळे त्यांनी माणगाव बायपास, इथे सगळी मातीत दिसते आहे, रस्ता खचला तर पैसे वाया जातील, मग मी एकेकाला सोडणार नाही, राजकीय हस्तक्षेप थांबवा वगैरे वगैरे असं काय बोलले. बरं, याच्या पुढचा किस्सा असा आहे की राज ठाकरेंनी रस्त्याचा पाहणी दौरा करता करता कोकणी माणसांना एक सल्ला दिला. ते म्हणले, जमिनी विकू नका, पार्टनरशिप करा, बिझनेसमध्ये सहभागी व्हा, तरच तुमचं भलं आहे, नाही तर विस्थापित व्हाल. हा सल्ला देखील राज ठाकरे द्यायला विसरले नाहीत. चांगला सल्ला दिला त्यांनी. पण माणगावपर्यंतच का? तर राज ठाकरेंचे जे सुगीचे दिवस आहेत त्याचा चालक, त्याचा रक्षक, जे सुगीचे दिवस आणणारा माणूस हा माणगावात राहतो आणि माणगावातली त्याची देशमुखी बघण्यासाठी सतत जाता यावं. जुगजुग जुगजुग अगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, मामाच्या गावाला जाऊया नाही, मावशीच्या गावाला जाऊया हे म्हणता यावं, यासाठी राज ठाकरे तिथे गेलेले असावेत आणि तिथपर्यंतच्याच रस्त्याची पाहणी केलेली असावी. या सगळ्यापेक्षा मोठी गोष्ट आहे, आता मला असं वाटतं आहे राज ठाकरेंनी एक्सेप्ट केलं आहे, स्वीकारलं आहे. काय स्वीकारलं आहे? आता राजकारणात आपल्या भावासोबतचा राजकीय उदय तर दिसत नाहीच आहे. मग करावं काय? तर कसंही करून अशा स्वरूपाचे दौरे करत आपली न्यूसेन्स व्हॅल्यू कायम ठेवावी. राजसाहेब दौऱ्यावर जातात, अधिकाऱ्यांना झापतात, राजकारण्यांना झापतात. हा जो विश्वास त्यांच्या आजूबाजूच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे तो कायम ठेवावा. आपल्या न्यूसेन्स व्हॅल्यूनी जेवढा काही लाभ करून घेता येऊ शकेल तेवढा करावा, म्हणजे आपले जे सुगीचे दिवस आहेत ते कायम राहतील. बाकी कार्यकर्ता आणि बंधूचा पक्ष गेला कसा नको सांगायला, पण आढावा घेत घेत गेलेले राज ठाकरे मावशीच्या गावापर्यंत थांबले आणि सुगीच्या दिवसाची व्यवस्था करून परत आले, एवढं मात्र नक्की आहे. नमस्कार.